आणि चालून चालूनच दम लागलेला आहे आणि कसं होणार काय माहिती असं होत असेल तर. आणि आम्ही खास आलो आहे करवंद काढण्यासाठी. हिरवी हिरवी करवंदाची चटणी खायची आम्हाला आज है ना, म्हणून आम्ही करवंद काढण्यासाठी आलो आहे. आणि आणलेली आहे आम्ही सोमच्यासोबत ही शेंग ह्याच्यातली चुरीची राख जी आम्ही झाडाला घालणार आहोत. आता थोडी झाडाच्या बुंद्याला राख घालत आहोत, राखेमधली असलेली पोषक तत्व त्यांना मिळावेत म्हणून. उन्हाळ्यात त्या झाडांना पाणी देण्याची गरज आहे. तेवढं दिल्यानंतर ही झाडं चांगल्या प्रकारे वाढतील. नंतर पाऊस सुरू झाला की यांना झाड पाण्याची काही गरज नाही आहे. आमची झाशीची राणी करवंद काढायला चढली आहे. करवंद दाखव ग. आम्ही आता ही करवंद घेऊन जाणार आणि याची चटणी करणार आहे. आम्ही त्या चटणीच्या प्रेमात पडलोय कालपासून. ही आहे करवंदाची जाळी आणि त्याला खूप छान सुंदर सुंदर हिरवी हिरवी अशी करवंद लटकलेली आहेत. डोंगरची काळी मैना अजून हिरवी आहे. आणखी काही दिवसानंतर ते पिकायला चालू होईल आणि मग जाळी जाळीतून फिरून गोड आंबट गोड शोधत शोधत करवंद खाण्याची मजा आहे ना, ती मजा घेणाऱ्यालाच कळते, सगळ्यांना नाही कळत. आणि अशा प्रकारे करवंद काढायचं काम ती करत आहे. आणि आम्ही अजून वरती पण जाऊन बघणार आहोत करवंद किती आहेत ते. येस, त्याला काजी लागलेले आहेत आत्ता आणि मोर असा अजून पण आहे. आता काजी लागणार त्याला भरपूर. सगळीकडे काजीची झाडं आहेत. आणि आता आम्ही आंब्याचे वगैरे लावलेत आणि आता आमची बाग गेल्या वर्षीपेक्षा सुंदर झालेली आहे. त्या झाडांना जूनमध्ये 1 वर्ष पूर्ण होईल लावून. 1 वर्षापूर्वीची 1 वर्षाची झाडं आहेत ती आणि सगळ्यांना मोहर पण आलेला होता. आम्ही काढून टाकला सगळा. आणि आता ही झाडं पुढच्या वर्षीपर्यंत अशी ह्या वर्षी चांगलीच दिसायला लागलेत, तर पुढच्या वर्षी अजून छान दिसतील. या काजीच्या झाडाला संपूर्ण काजी लागलेली आहे. या झाडावरून येणारा पक्ष्यांचा आवाज किती सुंदर वाटतोय. पाण्याची सळसळ, मावळणारा सूर्य आणि वाहणारं वारं एक सुखद असा अनुभव देत आहे. आणि जरी उन्हाळा असला तरी सुद्धा ऊन इतकं जाणवत नाही इकडे, कारण झाडांची गर्दवंडाई असल्यामुळं उन्हाळा तितकासा जाणवत नाही जितका तिकडे उन्हाळा जाणवतो. हा शांततेचा आवाज आहे खरं तर. आणि इकडे करवंद काढण्याचं काम देखील चालू आहे. हे आमचं करवंद काढणारं एक छोटं माकड आहे. याचं नाव यशस्वी आहे. अशा प्रकारे ते करवंद काढत आहे. दाखव का इकडे करवंद लवकर. एवढी काढली का? अजून पिशवीवर काढायची आहेत. हा, लवकर लवकर काढ. चिक लागला हाताला. आणि ही अशी आहे तर खूप आहेत करवंद आणि खूप सारी आहेत आणि अशी खूप सारी आहेत. कोणाला खायची असेल तर वेलकम टू माय विलेज. करवंद आणलेले आहेत. आता मी ती धुणार आहे आणि आपण बनवणार आहोत मस्त मस्त हिरव्या करवंदाची चटणी. ही भांड्याला चीक लागणार म्हणून आम्ही आता पिशवीतच ती धुत आहे. भांड्याला चीक लागतो ना म्हणून. हे थांब, मध्ये झाली बघी. आणि ही करवंद धुतलेली आहेत आणि आईने ह्याच्यामध्ये काय काय घातलेलं आहे, खोबरं आहे, मिरची आहे आणि लसूण आहे. आणि आता आपण एकत्र करणार आहोत मीठ घालून. आणि हिची करवंदाची चटणी खूप 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 छान होते. आपल्याला हवं असेल तर आपण करू शकता. धन्यवाद. अशा प्रकारे करवंद घातलेली आहेत आणि असं मिक्सरवर सगळं बारीक करून घ्यायचं.
मस्तपैकी आपली करवंदाची चटणी तयार आहे. खूप मस्त. यू कॅन ऑल्सो ट्राय इट. थँक्यू.